बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 10. कडूसं पडलं होतं. दाही दिशांना दाटत चालल्या त्या काळ्या झार अंधारात आता रातकिड्यांची मैफल जुळत होती आणि त्याच तालासुराचा मेळ धरून गोट्यातली गुरं बैल आणि वाडग्यातली शेरडं मेंढरं रवत करीत नित्रास बसली होती. घरातलं दिवा अंधारात मिणमिणत होतं. चुलीमोरं धनगरणी भाकरी थापित होत्या तर कुणाच्या चुलीवर भगुल्यात कोरड्याचं शिजत होती. भुक्याजलेली माणसं जेवायच्या तयारीत बसून त्यांच्या भोवती रोजच्या सवयीनं कुत्री बी घुटमळत होती. चुली भडकत होत्या. कोरड्याशाचा खमंग सुवास चुलीभोवती घमघमत होता. म्हाताऱ्या जखमी झिंगाबायाला कोंडीबाणी दवाखान्यातून आपल्या घरी आणलं होतं. त्या कारणानं तिला भेटायला जमलेली वाडीतली बरीच लहान त्वार माणसं आनंदाच्या भरात बोलून चालून गप्पा मारून परत गेली. सुंदराबाई बनगरणीने चुलीवर ठेवलेलं चहाचं मोठं भोगलं पुरतं रिकामं झालं. त्या वक्ताला जेवण एळबी झाली होती. आठवडाभर सरकारी दवाखान्यात दवापाणी मलूम पट्ट्या करून झाल्यावर झिंगा मातारला आज आपल्या घरी आणलं होतं. तिच्या एकुलत्या एक पोराला गिरिजाला याड लागल्यापासून झिंगाबाया दररोज सावसंजाला खाणं पिणं आटपून येरवाळीच कोंडीबाच्या घरी झोपायला येत होती. मुळातच जरा तापाट असल्याची ही म्हातारी समद्या वाडीतल्या लहान त्वार माणसावर भांडून तंटून बसलेली. कोंडीबाचं घर सोडून तिचा कुणावर भरवसा बी नव्हता. झिंगाबाया जवळ काहीतरी जुनं गबाळा आहे आणि ती गिरिजाच्या नजरे पडेल म्हणून तर त्याला याड लागलं, अशी समद्या वाडीत भूमिका उठलेली होती. मुळातच फटकाळ तोंडाची झिंगाबाया तिला भेटायला येणाऱ्या माणसांना बी कणत कुतत का होईना पर खडूसवानीच बोलत होती. बरं झालं असतं की तुमच्या मनाजोगं मला वाघाने खाल्ला असतं तर, पर मावं नशीबच थवार म्हणून माझ्या लेकीने धुरपीबाईने तुपला जीव धोक्यात घालून मला वाचवलं. खाया पियाचं औख होतं म्हणून. आता ह्या गोंधळात मात्र मावं आंब तिकडं समद्या लोकांनी उतरून नेला असतील. काय आलंय आता उद्या जाऊन बघतेच. त्याच्या बिगार मला नाहीच दम निघायचा. जर का कोणी आंब नेल्याला कळालं तर मग बघते एका एकाचा चांगला सुंबार. झिंगाबाईला आता जास्तीच बडबड सुटली होती आणि ती मनाला वाट्टल तशी बरळत होती. समदीकडं सामसूम झाल्यावर कोंडीबा रोजच्यासारखा मेंढरांच्या पेड्याला येऊन हातरुणावर पडल्या पडल्या जणू आबाळातल्या चांदण्या मुजीत होता. पर त्याच्या डोसक्यात मात्र अलीकडच्या काळात घाई गडबडनं घडून गेलेल्या या सगळ्या घटना प्रसंगांची साखळी फिरत होती आणि मनातून तो बिरुबाला नमान गात होता, सुंबरानं मांडित होता. त्याच्या करणेनेच हे सारं काही सजीवर घडलं अशी त्याची भाबडी भावना आणि ही भोळी कल्पनाच कोंडीबाच्या मनाला मोठा धीर देत होती. त्याचं कारण तो देवाला मानित होता. देवा, खरंच तुझं लई उपकार झालं बाबा ह्या कोंडीबावर. ते मी आता कसं फेडू. तो या थवार किरपणी माझ्या जन्माचा लई उचित काळ होऊन मोठा उत्सव झाला. आता माझ्या एकुलत्या एक लेकीचं धुरपतीचं लगीन बी इना संकटाचं पार पाड आणि ह्या तुझ्या भोळ्या भक्ताच्या माथ्यावरचं मोरलं डोंगरा एवढं वजा हलकं कर. एवढं मोठं कोडं तू सोडव. वाऱ्याच्या झोताबरोबर मेंढरांच्या लेंड्या मुतारीचा भपका आला आणि त्याच वक्ताला मोरल्या दोन्ही पायांच्या पंजावर तोंड टेकून नित्रास डोळे मिटून बसलेलं कुत्रं एकाएकी चवताळून उठलं. तसंच मोठ्याने घोगऱ्या आवाजात भोकायला बी लागलं. त्याचा भसाडा आवाज त्या शांत नीरव वातावरणात घडीवर घुमतच राहिला. त्या कारणानं कोंडीबाची विचारसाखळी बी तुटली. हड 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 असं कुत्र्याला त्याने दरडावून दापलं आणि अंधारातच चाचपडत बघत कोंडीबा हातरुणातून उठून बसला. तवा हड हड करत पुढं आलेला त्या दोन गड्यांना बघून त्यांनी खाकरत विचारलं, अरे कोण गडी आहेत? म्हटलं कोण गडी आहेत रे? दाजी
मी सीताराम आणि ह्यो सावकार आहे. कुत्र बघा जरा. कोंडीबा मनातून हसला. त्याने कुत्र्याला यो 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 कन बोलावलं. त्यासरशी कुत्रं शेपूट हलवीत पळत आलं. त्याच्या मागोमाग सीत्या आणि बिरा दोघं बी गडी आलं. सीताराम बिडी फुकता फुकता ठसकत वाकून रामराम घालून भुईला बसला. तसाच बिराने बी रामराम घातला आणि बूट टिकून मोहरं सरकून घोंगड्यावर बसला. सीताराम, तू असा भुईला का बसलास? घोंगडीवर बस की इकडे. कोंडीबाने आग्रह केल्यावर सीत्या घोंगडीच्या कोण्यावर सरकला. तेव्हा झिपऱ्या कुत्र्याने त्याच्याकडे तोंड करून नागपुड्यात ताणून हुंगल्या गत केल्यावर कोंडीबा जरासा हसलाच आणि त्याने सीतारामला छेडलं. सीताराम, तुला कुत्रं हुंगून काय विचारते रे? हुशार मालकाचं कुत्रं बी लई हुशार असते बघा कारभारी. माणसाला गिन्यान नाही एवढं कुत्र्याला आहे, आणि जेवढं कुत्र्याला अक्कल आहे तेवढी बी माणसाला नाही. सीताराम आपल्या नेहमीच्या खुबीदार ढबीने बोलून गेला. बरं जाऊन दे गड्या, तुम्ही लई उशीर आहे ना केलं. असं अवचित काय काम काढलं काय नू? कोंडीबाने विचारलं. आणि सीताराम सांगू लागला. कारभारी, खरं सांगायचं म्हणजे असं की आपल्या लाडक्या लेकीने एवढीशा उमतीत लई मोठी हिम्मतबाज करामत करून दुनियात एक नवी कीर्तच करून ठेवली. त्या दिवशी इनाम गावात तिच्या कर्तुकीचा आणि नावा गावाचा दांडगा उत्सव झाला. चांगलं झालं. तेव्हा सावकारांचं माह्यामागं आधीच लया दिवसांपासूनचं टुमकं चालू होतं की सीताराम, आपण एक दिवस कोंडीबा दाजीकडे जाऊ. खरं काय ती एक घाव 2 तुकडे करून टाकू म्हणून आलतो. ताकाला जाऊन गाडगं लपवण्यात काय मजा? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय तेच मला तर कळणार बघ सीताराम. कोंडीबाने खुळ्याचं मिस घेतलं. त्याचं असं आहे बघा कारभारी. त्याचं काय आहे बरं का, गरजी अंती राजाला बी येळ आल्यावर जुराळालाच यजमानी जावं लागतंय. अशी जगाची जगरीत आहे. भुईवर पिचकारी टाकून सीत्याने गुळणी फोडली. तेव्हा त्याला कोंडीबा घुसाड्यातच बोलला. ये गड्या, असं येड्यागत रिकामं तिड्यात शिरून गुत्ताड्यात टाकण्यापरीस तू सीताराम शान्या सुरत्यागत सरळ सांगून मोकळा का होत नाहीस? बिरा जणू मूग गिळूनच बसला होता. त्यो जराशी खाकारला आणि मग कोपरीच्या खिशातून तंबाखूचा निळा बटवा आणि चुन्याची डबी काढता काढता दम धरून बोलला. कारभारी, खरं सांगायचं म्हणजे आम्ही आजवर इकडून तिकडून खडं टाकून बघितलं, पर तुम्ही काही केल्या मिळच खाऊ देईनात. तेव्हा म्हणलं एकदा आपण स्वतः जाऊन इनती करावं की तुमची एकुलती एक लेक धुरपती आमच्या अर्जुनाला नवरी म्हणून द्यावा, आणि मग आपली वाट पुढं चालू ठेवून असंच बिनगोर राहावा. राजाच्या महाराणी गत आम्ही तिला ठेवू. कोंडीबाला आता लई राग आला होता, पर तो मनातल्या मनातच दाबीत म्हणला. तुमचं सारं खरं झालं बिराजी, पण आपली सोयरी जुळायचं मुश्किल. तुम्ही लागला सावकार आणि आम्ही आपली साधीसुधी गरीब माणसं. तुमच्यासारख्या मोठ्या बुडांच्या पंक्तीला बसून आम्हाला कसं जमल? होय रे सीताराम, तू बोल की. अहो, असं कसं बोलता कारभारी तुम्ही? जी गोष्ट आणि जे जिन्नस कुणाकडं नाही ती आज तुम्हाकडं आहे, म्हणून तर ह्या घडला असा अंधारात चाचपळ ठेचकाळत आम्ही तुमच्या पायाजवळ आलो. तुम्ही फक्त वय म्हणा नुसतं, मग सारं कसं बयाजवार होतंय बघा. आता तुम्हीच नाकारू नका, वयच म्हणा. अव दाजी, काही बी झालं तरी चिखलाला कुठं पाणी तुटत असतंय काही? तुम्ही दोघंच बहीण भावंड, कुठं तरी मिळतं जुळतं घेतल्या बिगार तरी कसं जमल? सीताराम तंबाखूची पिचकारी भुईवर झोकीत दम धरून बोलला. तुम्ही व्हायच म्हणा. एकदा जडवलं म्हणजे मोरलं समजा आपल्याच हातात आहे की, त्याला काय लागतंय? तुमचं सारं खरं सजीवार झालं, पर सोयरिकीचं काम म्हणजे बळजबरीचं नसतंय पाहुणं. पहिला एकतर नवरा नवरीचा जोडा आहे का नाही
ते आधी बघितलं पाहिजे, मग पुढच्या गोष्टी. तुमची माणुसकी, रीतरिवाज, रोजची वागणूक आणि परिस्थिती बी बघावा लागती. कोंडिबाने आपलं मनोगत मांडलं. अव, तुमची धुरपती लई देखणी, देवगुणी आणि वाघिणीगत इराणी असली तरी आमचा बी अर्जुना तिला तीळभर सुद्धा कमी नाही. म्हणलं तर गहूभर का होईना सरसच पडेल. वाटणी चालला म्हणजे गडी कसा फणा काढून चालल्या नागागतच फू फू करीत नुसता ढुलतच चालतोय. सित्याने जरा उचल खाल्ली तेव्हा मग कोंडीबाबी ठासून बोलला. उजेडात उजळ मात्याने यायला तोंड नसल्यावर मग माणसावर असा अंधारात चाचपडत ठेचका द्यायची पाळी ती पाहुणं. मी काय येडा खुळा का नौका माणूस आहे सीताराम. आजवर लई उन्हाळं पावसाळं बघितल्यात मी आबी. तशाच माणसांच्या अंगातल्या बी लई खतकोडी कळत्यात मला. घोड्यांची अचूक पारख आणि पुरती जाण असलेल्या माणसाला तू शानपणाच्या गोष्टी सांगतोस. म्हणजे मला तर तुझ्या घोड्यापणाचीच कमाल वाटते. अरे सीताराम, उडत्या पाखरांची पिसं मोजू पाहणाऱ्या चतुर माणसाला ह्या गोष्टी कोणी शिकवतात. मला माही पोर धुरपती तुमच्या अर्जुनाला द्यायची नाही. प्रश्न मिटला. कोंडिबाने झिडकारलंच. प्रश्न कसा मिटला? प्रश्न मिटला नाही. बिरा रक्तळीला येऊन आपल्या हाताची मूठ भुईवर आपटीतच बोलला. प्रश्न तयार झाला. आता पोर का द्यायची नाही एवढं सांगा. मग कोंडिबाने बी आपलं हृदपुरतं मोकळं करायचं ठरवलं. हे बघ बिरा, समद खरं बोललं तर राग येईल तुला, पर त्याला आता मावा इलाज नाही. माणसाजवळ काही नसलं तरी जमल, पर कमीत कमी निदान माणुसकी तरी असावी. लई गोष्टी माणसाने पाळाव्या लागतात, रीतिरिवाजाने वागावं लागतंय. तेव्हा त्याला बी चार माणसात उजाळ मात्याने उठता बसता येतं. तुही चालरीत बघ. तू या पहिल्या दोन्ही सुनांनी नांदणं का सोडून दिलं? विचार कर. आणखी तुया ह्या खोडीलपणाच्या लई बारा भानगडी कानावर येतात. बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही म्हणून आम्हीच आमच्या कानावर हात ठेवतो. तुला तुझ्या पैक्या पाण्याची मोठी घमांडी आहे. त्याची धुंद्यावर डोळे असल्या कारण तू माणसाला कचऱ्यात जमा करायला बघतोस. पर एक ध्यानात ठेव, पैक्याने सगळ्या गोष्टी एकत घेता येत नाहीत. तुझ्या सावकारकीने गायगरिबांचं आजवर रगात घोटलं. त्यांच्या लेकरा बाळांचा तळतळाट तुला लागल्या बिगार कसा राहील रे? आणि तुझी पोरं सुद्धा तुझ्याच वळणावर निघाली बघ. रक्ताचा गुण, दुसरं काय? या समद्या कारणास्तव आपली सोयरी काही जुळणार नाही. बिरा, तू आपला शेवटचा रामराम करून आपल्या वाटाने सरळ माघारी जा. पुन्हा कवाच नाही तोंड दाखवलं तरी चालेल. सीताराम, तू बिराजीला मोरं घालून घेऊन जा. कोंडिबाच्या ह्या परकड बोलण्याने बिराचं मातं पुरतं भडाकलं. त्याच्या रागाला पारावार उरला नाही. मग ताटदेशी उठून दातवट खात तो म्हणला. अरे चल उठ सीत्या, बघूत आपण बी ह्यो कोंडिबा बनकर कुठं पोर देतोय तेच. मुद्दाम आपल्या वैरालाच तुपली पोर देणार. पण ध्यानात ठेव, आमचा पोरगा अर्जुनराव बी म्हणतोय, करीन तर धुरपती संगच लगीन करीन, नाहीतर तसाच राहीन. हां, मग बघ कसं करायचं ते ठरव. उग भरमात राहू नगस. काय, आमचा बी वाघ आता आम्ही मोकळा सोडलाय. चल उठ सीत्या. बिरा, तू अंडावर जरा. बहिणीचा नवरा म्हणून तुला ह्या गडला सही सलामत जाऊ देतो. पर पुन्हा कवा माघारी येऊन असं बराळास तर त्या लांड्यागत दाबाडच फाडीन. कोंडीवाला बी आता लई राग आला होता. चांगलीच हांबरी तुमरी सुरू झाली. त्या आवाजाने बावचाळलेली माणसं हातरुणातून उठून कोंडिबाच्या घराकडे जमायला लागली होती. बिराजी बिटगर आणि त्याचा सोबती सित्या दोघं बी गडी सोयरी किपाई कोंडिबा संगती भांडून तंडून घुसाड्यातच निघून गेलं. ह्या गोष्टीची कुजबूज सुरू झाली. त्यांची ती खडाजंगी धुरपती आणि तिची आई सुंदराबाईंनी नीट ध्यान देऊन ऐकली होती. त्याच्यावर एकदिस अशीच अवचित बिराची बायको धोंडाबाई बी
बहिणीच्या नात्याने कोंडिबाला भेटायला आली. तेव्हा तिने आपल्या मनातलं घुसघुस भावाजवळ बोलून दाखवली. पोरीला मागणी घातली. तिचं मनोगत ऐकून घेतल्यावर कोंडिबाने धोंडीबाईला समजुतीच्या सुरात सांगितलं, हे बघ धोंडाक्का, तू माही पाठची बहीण म्हणून इथं महिनाभर माहेरवासात राहा. तुला चोळी बांगडी करून लुगडं नेसून बोजात पाठवतो. पर सोयरिकीची गोष्ट सोड. काही झालं आणि कसं बी केलंस तरी ही गोष्ट घडणार नाही, कदापि घडणार नाही. बाई, तू डोसक्यातलं खूळ पुरतं काढूनच टाक. भावाचं असलं सटकून फटकून बोलणं ऐकल्यावर बहीण रडून पडून रुसून फुगून आपल्या घरी निघून गेली. पर त्या गोष्टीचा विचार करून कोंडिबाने आपला विचार बदलला नाही. नारा बिडकराच्या धाकट्या पोरासंग सत्तूसंग आपल्या धाकड्या धृपदेचं लगीन ठरवून साखरपुड्डासुद्धा डामटौलात उरकून टाकला. त्या दिवशी समध्या सोयऱ्या धाऱ्यांना आणि वाडीतल्या लहान थोरांना चुलबंद आवातनं देऊन तेलच्याचं जेवण घातलं होतं. बिराच्या बी साऱ्या घराताला बोलावणं धाडलं. पर त्या घरचं कोणी कुत्रंसुद्धा जेवायला आलंच नाही. ते घरच आता पुरतं बितरून येडावल्या ग झालं होतं. धृपतीच्या नावानं पचाडलेला आरजा तर आता लईच बिनासल्या गत करीत होता आणि गडी जणू पारच पिसाड झाला होता. दगडवाडीच्या शिवारातल्या त्या उजाड माळावर फास पारद्यांची ती 2 पालं तिथल्या भुकाडपणाला लई वंगाळवाणी साजत होती. आणि वाळून वटून पुरतं क्वाळ झालेलं तिथलं एक लिंबाचं जुनाट झाड त्या उदाशीत आणखी भर घालीत भकासवानं उभं होतं. दिवस उगवून बराच वर आला होता. पांढरं वसवशीत भुरकं ऊन त्या माळरानात दगडा धुंद्यावर पसारलं होतं आणि बिगर आवातण्याचं पावनं होऊन आलेलं कावळ्यांचं एक मोठं टोळकं पारद्यांच्या पालाभोवती क्राव क्राव करीत रेंगाळत भोवतालीच घुटमळत होतं. कवा झाडावर तर कवा पालाच्या डोसक्यावर बसून नीट आदमास घेत होतं. पर आज मात्र तिथं काही कसलाच बेत दिसत नव्हता. म्हातारा इबलिशा पारती एका मोरकुट्या वासराजवळ लंगोटी लावून उघडा बुडकाच बसला होता. त्याच्या गालपडावर वाढलेली पिकली दाढी आणि होटावरच्या किरवाजल्या मिशा, डोक्यावर पांढऱ्या ध्वाट झिपऱ्यांचं भलं मोठं टारलं, तांबूस गारुळं चिपाडलेलं डोळं. इबलिशाचा असला इद्रूप भूतागत अवतार बघून माणसाला लई भ्या वाटायचं त्याचं. पर त्या कावळ्यांना मात्र अजिबात भ्या वाटत नव्हतं. तरी बी तो हाताने हुसकून भिडवीत होता. कावळं तिथलं उठून हितं बसत उठत नुसतं फडफडत होतं. त्याच वक्ताला त्या काळ्या झार दगडा धोंड्यातून वाकड्या तिकड्या गेलेल्या पाऊल वाटाने मुंगूसखोरीतून वर येऊन पारद्यांच्या त्या दोन्ही गाया एकीमागे एक झेपा टाकीत तुरक्या चालीने मुंडी आणि कान चोकात हलवीत बिरवाडीच्या वाटणं तुरुतुरु पळत उधळत होत्या. त्या खिलाऱ्या ढवळ्या फेक गायांच्या पाठीवर बसलेल्या पारद्यांनी त्या गायांना टाचाळून दामटीत होत्या आणि त्याच गतीने 2 पारदी मागं पुढं तुरकत पळत उधळत होतं. ऊन वाढत होतं. जुटिंगाच्या टेकडीवर आल्यावर त्या पारद्यांनी गाया थांबून तिथं जरा हिसावा घेतला आणि त्या वक्ताला वाडीकडे भिरीभिरी नजार भिरकावीत घडीभर तिथंच उभा राहून त्यांनी काहीतरी खलबात केलं. उभ्या आडव्या पसरल्या डोंगराच्या पाटकुळी बसलेल्या त्यानं कुजदार टेकडीच्या माथ्यावर बिरुबाचं पांढरं ध्वाड देवाळ, माळाच्या बरगडला चिपाकल्या लहानुशा बिरवाडीला मोठं साजरं दिसत होतं. चढत्या उन्हात वाडी झळकत होती. माळाच्या पायथ्याला वाडला खेटूनच 2-3 मोठ्या वस्त्या दिसत होत्या. तिथं मोठ्या मोठ्या कडब्यांच्या गंजी झाडाझुडपातून डोकावत होत्या. त्या कारण तिथलं वातावरण लांबूनच जरा भरदार दिसत होतं आणि कोंडिबा बनकराच्या त्या वस्तीच्या रोकाण्यात पारद्यांच्या दोन्ही गाया दुडक्या चालीने दुडू दुडू निघाल्या होत्या. सकाळच्या पहारी हरीला चराला सुटलेली जित्राब शिवारात रानूमाळ पांगली आली. काळ्या पांढऱ्या करड्या कसऱ्या मुंजा जित्राबांनी बिरवाडीचं समद शिवार गलबलून गेलं होतं. झाडपालावर बाडीत भुक्याजलेली जित्राब गवत काडी आणि बाबळाचं वाळकं क्वाळ येचित ब्या ब्या म्या म्या वरडत हिंडत होती. मेंढकं शिरडुके आपापली खांड झोकाझोकाने हुसकीत पळत झेपावत होतं. हा हा हू हा हा
अशा आरोळ्या आणि चित्राबांच्या म्या 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 ओरडण्याने सारं शिवार गलबलून गेलं होतं. टेकडीवर बिरोबाचं देवाळ तळपत्या उन्हात झळकत मोठं खुलून दिसत होतं. आईतवारचा दिवस आणि त्यात पुनव असल्याकारणानं देवाकडं माणसांची मुंगीवाणी रही लागली होती. देवळातल्या घाट्यांचा गुढीस्वानी नाद आतल्या आत घुमून लांब दूरवर उधळत जात होता. कोंडीबा नेहमीसारखं तांबडं फुटता ओल्या पडद्याने देवाला आंघोळ घालून त्याच्या पाया पडून आला होता. त्या कारणानं त्याचं मन बी ताजं तवानाने टवटवीत होऊन लई खुल्लं होतं. कडव्याच्या गंजीभूती चिमणी रानपाखरं पान पाचोळ्यातलं दानं दुनं हुडकून आपल्या चिमण्या चुचीने टिपत होती आणि एकाएकीच उडून भराऱ्या घेऊन जात होती. तशीच पुन्हा फिरून माघार येऊन गंजीवर बसत होती. तर तानी कोकरी आणि करडबी जणू वारा प्याल्यागत चौकूर उधळत बागडत धावत होती. चेंडू फेकल्यागत टनाटना उड्या मारीत पळत होती. मोठ्या कौतुक भरल्या नजरेने तो खेळ बघत कोंडीबा बैला गुरांच्या दावणीकडून घराकडे येत होता आणि देवाच्या पाया पडायला गेलेली धुरपती बी त्याच वक्ताला चौकूर घोडदौड करीत आपल्या घराकडे परतून येत होती. त्या दिसच्या साखरपुड्याचा नऊवारी भरजरी गुलाबी शालू नेहमीच्या खुबीनी धुरपती चापून चुपून नेसली होती. भरदार अंगात त्याच रंगाची चोळी साजत होती. तिच्या बाह्या दंडात रुतून बसल्या होत्या. लांब रेखीव नाकात गोल गरगरीत पिवळी धम्मक नथ हलत डुलत होती. तशीच गळ्यात बी वज्रटिक बोरमाळ आणि पायात पैंजान असा सगळा साज शिंगार करून धुरपती आज लई नटली होती. पुनवचं चांदणं तिच्या गोऱ्या पान देखऱ्या देहावर हसत होतं. मोठ्या डौलदार कपाळावर कुक्काचा गोल टिकला लई साजत होता. हरणीगत टपुर भावदर्शी डोळे, करारी नजरत जबर धडाडी. पुरीच्या जन्माला येऊन बी सार हावभाव मर्दावाने. खरोखरच धुरपती कोंडीबा बनगराला लेख साजत होती आणि तिच्याकडे बघून तिच्या आईचं सुंदराबाईचं हृदय लई भरून येत होतं. तो अबकल यशवंता घोडा उधळत उसळत दौडत वाऱ्याच्या गतीने टापांचा खडखडाट करीत अकरावर येऊन थांबला आणि वरूनच झेप घेऊन धुरपतीने स्वतःला अलगद खाली झोकून दिलं. त्या वक्ताला भर पुनव दिवशी सकाळी चंद्रोबा नभातून खाली उतरल्याचा भास झाला. त्या दोन्ही पारधीने आपल्या हातात गायांची चराट धरून धुरपतीकडे खूळ लागल्यागत भिरीभिरी बघत अकरावर उभ्या होत्या. त्यांच्याकडे बघून घोडा खिक्काळतच राहिला. कोंडीबा संगते दोन्ही पारधी बोलत उभं होतं. ते बी धुरपतीकडे बघून आपसात नजरेची भाषा बोलत होतं. धुरपतीची नजर सुद्धा पारध्यांच्या त्या देखण्या पुरीने खेचून घेतली होती. बदामी चमकदार डोळं त्या पुरीच्या रूपाला लई साजत होतं. ती कावरी बावरी होऊन भिरी भिरी बघत हसत उभी पोर हरणीगत टवकारली होती. दुसरी बी पारधीन बारीक नजरेने उचल्या भामट्यागत टकाटका बघत होती आणि कुत्री चवतळून धावत भुकत त्यांच्यावर तुटून पडत होती. त्यांनी भारी कालवा केला होता. पर पारधी मात्र कुत्र्याला अजिबात भीतच नव्हते. दाराला कवाड चौकट नसलेल्या घरातून सुंदराबाई बनगर बाहेर येऊन ओट्यावर उभी राहिली आणि अवचितच आलेल्या त्या पारध्यांकडे बघून जराशी दचाकल्यागतच झाली. त्या वक्ताला पारध्यांची ती तरुणी आपल्या लांबुळ्या डौलदार मानाला हेलकावा देऊन धुरपतीकडे बघत बोलली, त्या दिवशी वाघा संगती लढत करून लई नानावलीस गड्या अक्का तू. केवढी दांडकी मिरवणूक बघितली आम्ही त्या दिवशी इनाम गावामंदी. आता सकाळच्या पारीस कुठं गौडदौड मारलीस ग अक्का. तू पाटलीन सोबतीस खरी. त्या पारदिनीच्या बोलण्याचं धुरपतीला मोठं हसू आलं आणि तिचा चेहरा जास्तीच खुलला. मी पाटलीनबाई धनगरीन हाय. तुमची बिराड जशी गाईच्या पाठीवर तशीच आमची बी बिराड कवा कवा घोड्याच्या पाठीवर असतात बघा. धुरपती हसत हसत बोलली. पारदिनीची तोंड उजाळली. तुझं नाव काय ग? तू नवखीच दिसतेस. माझं नाव चंद्री आहे बघा अक्का. लांब तिकडची उस्मानाबादकडची. ह्या पारध्याने मला पळवून आणले बघ. काय सांगू बाई माझ्या जन्माची तुला चित्तरकथा. फास पारध्यांच्या फाशामध्ये गावलेल्या हरणीगत माझी दैना झाली अक्का. चंद्रे, तुझ्या रूपाला तुझं नाव बी लई साचतंय ग बाया खरोखर.
पर त्याच कारणाने तुला पोरी ह्या पारद्याने पळवून आणलंय की ग. त्या दोघीच चालल्या त्या मनमोकळ्या बाता ऐकून पारधी गालातल्या गालात हसत होतं आणि मनातल्या मनात खुलत बी होतं. अगं ही सारी त्या देवरायाची करणी असती बघ. त्यो भिकारणीला बी एखाद्या असं देखणं रूप देतोय की तिला सुद्धा चोराणी पळवून न्यावा. पर मग अशा रूपवतीला बी देव का भीक मागायला लावतो, ह्या गोष्टीचं कोडच मला तर उलगडत नाही बघ अख्खा. चंद्रीचं ते बोल धुरपतीच्या मनाला लई भावलं. तिच्या मनाला पारदिनीचा हेवा वाटला. या बिरवाडीत आज चंद्री पहिल्यानंच आली होती आणि इथल्या बिनदारांच्या घरांची तिला मोठी आचरमाच वाटत होती. तिची नजर जणू फुलपाखरा गज चहूकडं भिरभिरत होती. तर आकरावर उभं राहिलेल्या खंदुशानं बंदुक्या पारधी कोंडिबावर काही बाई बोलता बोलता चोरट्या भिरभिरत्या नजरेने बारीक सारीक निहाळीत होतं. ही गोष्ट कोंडिबाच्या चाणाक्षी बिरकी नजरेतून सुटली नाही. त्यांनी त्यांना विचारलं, हे गड्यानो, तुम्ही आज इकडे कशी काय वाट चुकलात? आलतो आबा तुम्हाकडंच. आम्ही सुगीच्या राखणाचा खंड गोळा करतोय, दुसरं काय. बंदुक्याने सांगून टाकलं. पोटासाठी लई वनावना फिरावं लागतंय बघ आबा, काय करावा. अरे मर्दांनो, तुम्ही राखण तरी कवा करताय का नुसता खंडच गोळा करतात? अय्यो बघ आबा, भर सुंगीमध्ये रातभर शिवारात आरोळ्या ठोकीत फिरतो की देवा शपथ खोटा बोलत नाही. खंदुशा पारधी गळ्याला हात लावीत शपथ वाहून सांगू लागला, आबा, अख्ख्या शिवारात कुन्हाच्या जोंधळ्याच्या चिपाडावरचं या कन्नीस तरी चोरला गेलंय का औंदा? सांग बरं आबा तू. अरे खुळ्यानो, आमच्या ह्या साऱ्या शिवाराची आणि घरदाराची राखण ह्यो आमचा महाराजा बिरुदेवच करतोय ना तुंद्या. बघा बरं, अख्ख्या आमच्या वाडीच्या घरांना कुठं दिसतंय का कवाड चौकडीचं दार? कोंडिबा हसत हसत ठासून बोलला. ते ऐकून बंदुक्याने बी जरा जोर धरला. तू काय सांगतोय आबा? आता असल्या देवाचं सोन्या चांदी मुखवटं चोरून नेता येत, देवळातल्या घाट्या बी चोरून नेता येत, तरी देवाला समजत नाही? हे आता लोकांना समजायला पाहिजे. आबा, तुम्ही सुद्धा आता तुमच्या घराला दारं बसून घ्या बरं, नाहीतर एखाद्या दिवशी होईल बघ घोटाळा. खंदुशा बंदुक्याकडे बघून तुपल्याच बोलीत काहीतरी कुजबुजत हसला. ते ऐकून गांधारी पारधीन बी हसून कुजबुजली. या गोष्टीची कोंडिबाला जराशी चिड झाली, तरी पण त्याने त्या पारद्यांना तसं दिसू दिलं नाही. चीड आतल्या आतच दाबीत त्याने त्या पारद्यांना थोडंसं दमात घेतलं. ए भडव्यांनो, तसलं येडगिन्यान मला शिकवू नका. आमच्या घरादाराची राखण करायला आमचा देव आम्हाला पुरतं बळ देतो. आज तुम्ही धर्म मागायला आमच्या दारात आलात. मोकळ्या हाताने तुम्हाला माघारी लावायचं नाही म्हणून धर्म वाढतो. तुमची इमानदारी तुम्हा संग. बोला, किती दान घालू सांगा. असं म्हणून कोंडिबा घराकडे सरसावला. 5 पहिल्या दाणं घाल बरं आबा. खंदुशा गळ घालू लागला. कोंडिबाने बी जराशी खळखळ करून त्याच्या पदरात 4 पायल्या दाणं टाकलं. त्याचं गटुडं नीट बांधून गांधारीच्या हातातल्या गायीच्या पाठीवर वझं घातलं. त्यासरशी गाय पाठीत लवली. तवा इसकाटलेल्या झिंज्या खराखरा खाजवीत ती पारदीन मोठी काकुळती येऊन हात मोहरं करीत ओट्यावर वाळत टाकल्या तेलच्याकडे बघत म्हणली, लाडक्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटात केलास, पण नाना तू आम्हाला नाही बोलवलंस बघ. ये मोठी आई, तू तरी शिळ्या पाक्या तेलच्या दे की ग. गांधारीचं गारण ऐकून वर माईने 2 बचका धरून बऱ्याच वाळल्या तेलच्या तिच्या गळ्यातल्या धडप्यात घातल्या. समद्याच पारद्यांचं मुकावट जरा खुललं. दोघं बी पारधी भिरी भिरी बघत कुजबजत तरा मोहरं निघालं. गाईच्या पाठीवरचं जवारीचं गटुडं मोहरं ढकलून एका दगडावर उभं राहून गांधारीने गाईच्या पाठीवर टांग मारली. तिच्या ओझ्यानी गाय आणखीन लवून कणली आणि वाकत वाकत शेपूट हलवीत तुडू तुडू निघाली. तिच्या मागाने चंद्रीची गाय बी निघाली. पर दावं जराशी ओढून चंद्री धुरपतीकडे बघून हळूच डोळं मिचकावीत कुजबुजली. दिस गदूळ आल्यात,
आणि माणसे बी आता लई खतरून निघाल्यात बघ अक्का. जरा जपून राहावा, सावधगिरीने झोपत जावा आणि ह्या चंद्रीचं बोल ध्यानात ठेव पुरी. जाता जाता चंद्री सांगून गेली आणि मोहरं 2 कासरं गेल्यावर तिने बी तिच्या त्या खिलाऱ्या गायीच्या पाठीवर झेप घेतली. त्याच वक्ताला तिनं मागं एकदा वळून बघितलं. आता चंद्रीची ती आर्त घायाळ हरणीसारखी नजर बघून धुरपतीचं बी हृदय खळबाळलं आणि पारद्याच्या त्या सुंदरीचं अखेरचं ती बोल मनात खोलवर झिरपत गेलं. अक्का जरा जपून राहावा, दिस गदूळ, सावध झोपत जा. ती बिचारी असं का सांगून गेली असेल बरं? हे एवढं एकच कोडं धुरपतीच्या पुढं घुमायला लागलं आणि हे जटिल कोडं सोडवण्यात तिचं गुंतलेलं मन फाशात गुंतलेल्या रानपाखरागत तडपडत राहिलं. आपल्यावर मोहरं काहीतरी भारी संकट येणार असल्याची चाहूल धुरपतीच्या मनाला लागली. ती आता पुरती सावध झाली आणि ही भानगड धुरपतीने आपल्या आईबाच्या बी कानावर घातली. आज आपल्या अकरावर उमाटलेली पारद्याची पावलं ही माणसांची नसून भुरट्या काळाची पावलं आहेत याची चाहूल कोंडीबाला त्या आधीच लागली होती. धुरपतीच्या सांगण्याने तर त्याच्या हृदयाच्या जाळीतला ढाण्या वाघ आता पुरता सावध होऊन दबा धरून बसला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.